आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 चे प्रकरण नंबर 3 वर्तुळ हे अभ्यासत आहोत। कालच्या तासामध्ये आपण अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस याबद्दल विस्तृत माहिती पाहिली आहे। ह्या संकल्पना क्लिअर झालेल्या आहे। हा प्रमेय शिकण्यापूर्वी ज्याने कोणी मागचा हा व्हिडिओ पाहिला नसेल, अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस कशाला म्हणतात, त्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि त्याच्यानंतरच मग आपण या व्हिडिओला बघायचं आहे। तर आज आपण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय पाहणार आहोत। काल आपल्याला माहित झालं की प्रत्येक अंतर्लिखित कोन हा अंतरखंडित कंस करत असतो, परंतु प्रत्येक अंतरखंडित कंस करणारा कोन हा अंतर्लिखित असतोच असे नाही। तर या ठिकाणी आपल्याला प्रमेय असा आहे अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा, वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप अतिशय महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे। याचा प्रत्येक उदाहरणामध्ये याचा वापर होतो। वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप, जो कोन वर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला आहे अशा प्रकारच्या कोनाचे माप कसं असतं, त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। म्हणजे अंतर्लिखित कोन तुम्हाला माहित आहे की अंतरखंडित कंस करतोच, मग त्याच्यामधला काय संबंध आहे, तर अंतर्लिखित कोन हा अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। तर यासाठी मी आकृती काढलेली आहे, बघा। हा BAC हा कोन अंतर्लिखित आहे। काल सांगितलं होतं तुम्हाला याला अंतर्लिखित कोन म्हणतात। हा अंतर्लिखित कोन असून तो या कंसाला अंतरखंडित करतो। या कंसात अंतर्लिखित झाला आहे हा BAC कोन, अंतर्लिखित कोणत्या कंसात झाला, BAC या कंसामध्ये अंतर्लिखित झाला। कोणत्या कंसाला अंतरखंडित करतो, BEC या कंसाला अंतरखंडित करतो। तर या अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, अर्धे असते। ठीक आहे, याची सिद्धता बघूया आपण। पक्ष आपल्याला काय काय माहिती बघा। कोन BAC हा कंस, BAC हा कोन या कंसामध्ये, कंस BAC मध्ये अंतर्लिखित असून तो कंस BEC ला अंतरखंडित करतो। अंतरखंडित करतो। मग हे झालं पक्ष, कारण वर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन दिलाय, हा कोन अंतर्लिखित आहे, बरोबर आहे। आणि अंतरखंडित केलेल्या कंसाच्या, अंतरखंडित कंस सुद्धा कोणता आहे तो दिलेला आहे, ते लिहिलं। कोणत्या कंसात अंतर्लिखित झालं ते सुद्धा लिहिलं, कोणता कोन अंतर्लिखित आहे हे सुद्धा लिहिलं आहे। म्हणजे सर्व एवढं दिलेलं आहे। सिद्ध काय करायचं, तर हा अंतर्लिखित कोन जो आहे या कोनाचं कोन BAC बरोबर आहे 1/2 माप कंस BEC। या अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, हे सिद्ध करायचं आहे। आता आपण रचना काय केली आहे बघा। हे हा रेख काढलेला आहे, रेख AD, रेख AD असा काढला की तो वर्तुळाला बिंदू E मध्ये छेदतो आणि हे OC काढलं, रेख OC काढला, ही झाली आपली रचना।
ठीक आहे, आता याची सिद्धता बघूया. सिद्धता अतिशय सोपी आहे. हे तुम्हाला पक्ष, साध्य, रचना हे सगळं कळालं असेल. पक्ष 3 बाबी दिल्या होत्या. अंतर्लिखित कोन, या कंसात अंतर्लिखित, या कंसाला अंतरखंडित, एवढं भाग आपल्याला दिलं, ते पक्षामध्ये दिलं. सिद्ध काय करायचं तर अशा अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, हे साध्यामध्ये लिहिलं. आता आकृतीमध्ये मॉडिफिकेशन काय केलं, वाढवलं काय, रचना काय केलेली आहे, एडी हा रेषाखंड काढला जो की वर्तुळाला ई मध्ये छेदतो आणि दुसरं ओसी हा रेख काढला. इथपर्यंत ठीक आहे. आता याची आपल्याला सिद्धता पाहायची. तर त्रिकोण एओसी मध्ये, त्रिकोण एओसी मध्ये, या त्रिकोणामध्ये सर्वांनी बघा, त्रिकोण एओसी मध्ये ओए बरोबर आहे ओसी, रेख ओए एकरूप रेख ओसी. आता याचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहित झालं, हे काय आहे, ओए किंवा ओसी ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. कारण आपल्याला सांगता येतं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, पण ह्या वर्तुळाच्या त्रिज्या जरी असल्या तर त्या त्रिकोणाच्या बाजू आहेत आणि त्या बाजू एकरूप दाखवल्या. कुठल्याही त्रिकोणामध्ये जर 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोन एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आहे. थोडक्यात आपण हे काय सिद्ध केले की ओसी हा समद्विभुज त्रिकोण आहे, 2 बाजू समान आहेत त्याच्या. म्हणून त्रिकोण एओसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. असं लिहिलं तरी चालतं किंवा याच्यामध्ये डायरेक्टली हे कोन लिहिले तरी चालतात. म्हणून कोन एओएसी एकरूप कोन ओसीए, किंवा बरोबर लिहूया ओसीए. याचं इथं अक्षर लिहायचं आहे, याचं गृहीत धरलेलं x अंश. समजा गृहीत धरलं या प्रत्येकाचं माप x अंश आहे. आता याच्यानंतर ओएसी ओसीए x गृहीत धरलेलं आहे. हे समद्विभुज त्रिकोणाचे कोन आहेत. समद्विभुज त्रिकोणाचे कोन. आता आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेलं आहे की ईओसी हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. इयत्ता 9वी मध्ये त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय पाहिले आहे. त्रिकोणाचा बाह्य कोन त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या, त्याचं माप दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते, याचं माप. पण इथं आपण लिहूया कोन ईओसी बरोबर आहे ओसीए, कोन ओसीए अधिक कोन ओएसी दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. याचं माप या 2 कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असतं. म्हणून कोन ईओसी बरोबर आहे ओसीए किंवा ओएसी, याचं माप प्रत्येकी x अंश आहे. म्हणून कोन ईओसी बरोबर आहे 2x अंश. ठीक आहे. ईओसी चं माप आपण काढलेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे ईओसी हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन कालच व्याख्या पाहिली केंद्रीय कोनाची. केंद्रीय कोनाचं माप त्याच्या संबंधित लघुकोंसाच्या मापा एवढं असतं. जर ईओसी चं माप 2x असेल तर त्याच्या संबंधित लघुकोंसाचं सुद्धा माप समान तेच तेवढंच असेल. म्हणून आपण काय करूया
कोन ईओसी बरोबर आहे, मापकोन ईओसी बरोबर आहे माप कंस कोणता येतो, माप कंस ईसी, कंसाच्या मापाचे गुणधर्म, म्हणून माप कंस ईसी बरोबर आहे किती होईल 2x। आता याच्यामध्ये बघा, या कोनाचं माप आणि या कंसाचं माप एकदम हे दुप्पट आहे, म्हणजे याचं निमपट आहे, याचं माप याच्या निमपट आहे, म्हणून आपल्याला इथं काय सांगता येईल, म्हणून कोन हा जो घेतलेला आहे कोणता ओएसी, ओएसी म्हणजेच ईएसी बरोबर आहे 1/2 माप कंस ईसी। बघा ईएसी चं माप किती, ईएसी चं माप x आहे आणि ईसी चं माप किती आहे, ईसी चं माप 2x, हे याचं माप x आणि याचं माप 2x, म्हणजे याचं माप याचं जे माप आहे या कंसाच्या निमपट आहे, अर्ध आहे, हे असं आपल्याला सांगता येतं। हे झालं आपलं विधान नंबर 1, याला विधान नंबर 1 म्हणूया। हे झालं विधान नंबर 1। आता जसं आपण एवढ्याच भागाचं पाहिलेलं आहे तसं याचं सुद्धा आपल्याला लिहिता येते, मग एवढं पूर्णपणे लिहिण्याची गरज नाही। त्याचप्रमाणे आता हा कोणता कोण होता, ईएसी, तसं आता काय लिहिता येईल, ईएबी, कोन ईएबी बरोबर आहे 1/2 माप कंस कोणता आहे तो बीई, याला म्हणता येईल आपल्याला विधान नंबर 2। आता ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण काय करूया, या दोघांची बेरीज करू, 1 आणि 2, कारण ईएसी आणि ईएबी म्हणजे आपला हा कोन होतो, म्हणून दोघा 1 व 2 वरून आपण कोन ईएसी अधिक कोन ईएबी बरोबर 1/2 माप कंस ईसी अधिक 1/2 माप कंस बीई। याच्याबद्दल आकृतीमध्ये बघा, ईएसी म्हणजे एवढा कोन अधिक ईएबी म्हणजे एवढा कोन, म्हणजे टोटल कोन बीएसी, याच्याबद्दल काय लिहिता येते, कोन बीएसी बरोबर 1/2 ला 1/2, त्याच्यानंतर कॉमन घेऊ माप कंस ईसी अधिक माप कंस बीई, माप कंस ईसी अधिक माप कंस बीई म्हणजे बीईसी, म्हणजेच कोन बीएसी बरोबर आहे 1/2 माप कंस, या दोन कंसाचे मापाची बेरीज म्हणजे बीईसी, माप कंस बीईसी। ठीक आहे, आता बघा जे सिद्ध करायचं ते आपण सिद्ध केलेलं आहे। बीएसी चं माप, हे माप कोन बीएसी, बीएसी चं माप कोन बीएसी बरोबर 1/2 माप कंस बीईसी, हे झालं विधान नंबर 3। आता अजून थोडा याच्यामध्ये वेगळा विचार करायचा आहे। बघा हा ओ हा बिंदू कोणाच्या अंतर्भागात असेल तर हे लिहिता येते, त्याच्यानंतर ओ हा बिंदू कोणाच्या भुजेवर असेल तर 1 किंवा 2, त्यावेळेस हे असंच आहे। आता जर काय होईल की कोणाचा हा जो वर्तुळाचा शिरोबिंदू केंद्रबिंदू आहे तो कोणाच्या बाह्य भागात असेल तर, बघा ह्या 2 पर्यायामध्ये काय सांगितलं, जर
वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या अंतर्भागात असेल तरी या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. 3 पर्याय निघतात. हे केंद्रबिंदू वर्तुळाचा कुठं असू शकतो अंतर्लिखित कोनाच्या बाबतीत. एक तर कोनाच्या अंतर्भागात असेल तर हा कोन होईल BAC चं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म, यालाही लागू आहे. त्याच्यानंतर जर वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या भुजेवर असेल, या ठिकाणी भुजा आहे ही किंवा हे कोण घेतलं या भुजेवर असेल, तर त्यावेळेस तुम्ही विधान नंबर 1 आणि 2 मध्ये बघा, याचं माप सुद्धा त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म. आता फक्त एकच शक्यता राहिलेली आहे, जर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या बाह्य भागात असेल, इथं असेल, हे बघा इकडे आकृती काढलेली आहे मी, हा BAC कोन आहे, तो BAC या कोनाच्या बाह्य भागामध्ये केंद्रबिंदू आहे O. तर त्यावेळेस काय सांगता येईल, यामध्ये शॉर्ट मध्ये आपल्याला असं सांगू शकतो आपण की आता ह्या 1 2 3 चा आधार घ्यायचा. कोन BAE बरोबर आहे. आता BAE असा हा कोन घेतला तर तो वर्तुळाचा केंद्रबिंदू भुजेवर असतो आणि भुजेवर असेल तर आपण पाहिलेलं आहे की त्याचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. माप 1/2 माप कंस BCE. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता काय करूया, याचं माप घेऊ. या BAE घेतलं, त्याच्यानंतर या कोणाचं EAC चं कोन, त्याचप्रमाणे किंवा तसेच कोन CAE बरोबर आहे. CAE मध्ये शिरोबिंदू कुठे आला, त्या कोनाच्या भुजेवर, म्हणजे सेम 1/2 माप कंस EC. हे झालं याच्यातलं. हे 3 विधान झाले. याला नंबर 4 देऊया आणि याला नंबर 5. आता जे सिद्ध करायचं आपल्याला की या कोनाच्या बाह्य भागामध्ये, म्हणजे आपण काय करू शकतो, कोनांच्या बेरजेच्या मापाच्या गुणधर्मानुसार माप कोन BAC म्हणजे काय, माप कोन BAC म्हणजे BAE माप कोन BAE मायनस माप कोन हे BAE म्हणजे पूर्ण घेतलं, त्याच्यातलं हे काढून टाका. काय सांगता येईल, CAE मायनस माप कोन CAE कोनांच्या मापाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार. याच्यामध्ये किमती ठेवूया. म्हणून माप कोन BAC बरोबर हे BAE चं माप किती आहे, 1/2 माप कंस BCE वजा 1/2 माप कंस EC. म्हणून माप कोन BAC बरोबर 1/2 हे कॉमन घेतलं, माप कंस BCE मायनस माप कंस EC. आता आकृतीकडे बघा, माप कोन BAC बरोबर आहे 1/2 गुणिले BCE. या BCE मधून EC काढून टाका, म्हणजे काय उरलं BC. आपण तिन्ही शक्यता पाहिलेली आहेत. जर वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या भुजेवर असेल तर 1 आणि 2, त्याच्यानंतर कोनाचा वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या अंतर्भागात असेल तर, आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या बाह्य भागात असेल तरीही तिन्ही मध्ये त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप, त्याचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. ठीक आहे. यानंतर अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. एकाच कंसातील अंतर्लिखित कोन एकरूप असतात. जर कोन एकाच कंसामध्ये अंतर्लिखित असतील तर ते एकरूप असतात. या आकृतीमध्ये बघा, एकाच कंसामध्ये असलेले अंतर्लिखित कोन काढलेले आहेत. ABC ADC हे 2 कोन या ABC या कंसामध्ये किंवा ADC या कंसामध्ये अंतर्लिखित झालेले आहेत. तर असे जर कोन
एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले असतील तर ते एकरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पक्षामध्ये लिहूया आपण दिलेले कोन, कोन एबीसी व कोन एडीसी हे कंस, या कंसाला इथून एवढ्या कंसाला एबीसी ही म्हणता येतं किंवा एडीसी ही म्हणता येतं. कंस एबीसी मध्ये अंतर्लिखित झाले आहे, अंतर्लिखित झाले आहे. आणि मग हे एकाच कंसामध्ये एबीसी त्याच कंसामध्ये अंतर्लिखित झाला, एडीसी याच कंसामध्ये अंतर्लिखित झाला, म्हणजे एकाच कंसात हे दोन्ही कोन अंतर्लिखित झालेले आहेत. असं असताना हे दोन कोन एकरूप असतात हे सिद्ध करायचे. एबीसी एकरूप कोन एडीसी. आता याची सिद्धता बघा. सर्वप्रथम एबीसी चा विचार करू. कोन एबीसी हा अंतर्लिखित कोन असून, अंतर्लिखित कोन असून तो कंस AXC ला अंतरखंडित करतो, अंतरखंडित करतो. मग आपल्याला आताच प्रमेय झालेला आहे की अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणून माप कोन एबीसी बरोबर आहे 1/2 माप कंस AXC. याचं कारण सांगता येतं अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, एक विधान नंबर 1. त्याचप्रमाणे दुसरा कोन, कोन एडीसी हा अंतर्लिखित कोन असून तो कंस त्याच कंसाला AXC ला अंतरखंडित करतो. म्हणून या सुद्धा अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. माप कोन एबीसी बरोबर आहे, माप कोन एडीसी बरोबर आहे 1/2 माप कंस AXC. विधान नंबर 2 अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. आता विधान 1 आणि 2 कडे पाहिल्याच्या नंतर उजवी बाजू समान दिसते. ही उजवी बाजू समान आहे. 1/2 माप कंस AXC 1/2 माप कंस AXC. याचा अर्थ विधान 1 आणि 2 ची डावी बाजू समान असायला पाहिजे. विधान 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो माप कोन ABC बरोबर आहे माप कोन ADC. हे लिहिलं आपण कशावरून 1 व 2 वरून. आता तुम्हाला एकरूप कोनाची व्याख्या माहिती आहे. ज्या दोन कोनांचे माप समान असतं त्या कोनाला एकरूप कोन म्हणतात. म्हणून कोन ABC एकरूप कोन ADC. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. ABC एकरूप कोन ADC. ठीक आहे. यानंतर अर्धवर्तुळातील अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. याची सुद्धा सिद्धता लिहिणं फार सोपं आहे. की मी अर्धवर्तुळ काढलं, या अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. जर तो अर्धवर्तुळात अंतर्लिखित झाला असेल तर तो अर्धवर्तुळाला राहिलेल्या अर्धवर्तुळाला अंतरखंडित करतो. आणि मग याच गुणधर्माचा अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हा गुणधर्म वापरून हे आपल्याला सिद्ध करता येतं. इथं बघा पक्ष लिहूया. हे ABC हा कोन ABC हा कंस A अर्धवर्तुळ हा अर्धवर्तुळ कंस ABC मध्ये
अंतर्लिखित झाला आहे. आणि मग सिद्ध काय करायचं की त्या कोनाचं मापकोन ABC बरोबर आहे 90 अंश, म्हणजे तो काटकोन असतो. याची सिद्धता अतिशय सोपी. सरळ समांतर सिद्धतेमध्ये पक्षापासून सुरुवात करू. कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून तो कंस AXC ला, या कंसाला AXC ला अंतरखंडित करतो. आणि म्हणून अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणून असं सांगते माप कोन ABC बरोबर आहे 1/2 माप कंस AXC. याचं कारण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. या प्रमेयानुसार आपण लिहू शकतो. पण माप कोन ABC बरोबर आहे, अर्धवर्तुळाचं माप आपण पाहिलं त्या दिवशी, अर्धवर्तुळाचं माप 180, पूर्ण वर्तुळाचं माप 360. हे अर्धवर्तुळाचं माप लिहूया 180 अंश. हे अर्धवर्तुळाचं माप आहे. तर वाटलं तर लिहायचं अर्धवर्तुळाचे माप. आणि मग माप कोन ABC बरोबर 180 ला 2 ने भागलं तर 90, म्हणजेच कोन ABC हा काटकोन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला सिद्ध करता येतं.